राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे परमवीर सिंग, मुंबईचा पोलीस कमिशनर. या परमवीर सिंगाची पूर्ण कारकीर्द ही भ्रष्ट आणि नीच वर्दीला काळीमापास पासणारी आहे. मोस्ट करप्टेड माणूस आहे. याचे कारनामे आपल्याला परवाच्या बॉम्बस्फोटामध्ये झालेल्या खटल्यामध्ये साध्वीनं कथन केलेले आहे. त्यानंतर या माणसानं पोलीस अधिकाऱ्यांनाच त्रास दिलेला आहे भ्रष्टाचाराच्या बदल्यात. स्वतः भ्रष्टाचार तर केला, पण दुसऱ्या अधिकाऱ्यांना भ्रष्ट म्हणून त्यांच्यावर कारवाया केलेल्या आहेत. त्यांच्यावर कार्यवाया करून त्यांना नोकरीतूनही मुकावं लागलेलं आहे. मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे. असे बरेच पोलीस खात्यातले अधिकारी वर्ग आहेत की या भ्रष्टाचारी या परमवीर सिंगला महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचं पाठबळ होतं. त्याची पूर्ण कारकीर्द पाहिली तर भ्रष्ट आहे आणि बेकायदेशीररित्या वर्दीमधल्या दादागिरी केलेली आहे. बऱ्याचशा गुंडांशी, आरोपीशी याची मैत्री आहे. वजे नावाचा जो एक PSI होता, सस्पेंड झालेला, पुन्हा त्याला कामावर घेतलं. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यानं गाजवलेली जी कारकीर्द आहे किती उज्ज्वल आहे. ती पोलीस खात्यात कारभार केलेला. सुशांत सिंगची कारवाई, अर्णव गोस्वामीची कारवाई, अर्णव गोस्वामीवर केलेली कारवाई, त्याला अटक केलेली घरी सकाळी 6 वाजता. त्यानंतर दिशा सालियान, उद्धव ठाकरेंच्या मुलाला आदित्य ठाकरेला प्रोटेक्ट केलं. नाही ते कार्य त्या वजेकडून करून घेतले या माणसानं. वजेनं केलेल्या कार्यामध्ये या परमवीर सिंगचा 100% हात आहे. त्याची त्याला साथ आहे आणि त्यानं केलेल्या भ्रष्टाचारामध्ये याचा सहभाग 100% आहे. असा हा व्यक्ती ज्याला महाराष्ट्रातले सर्वच राजकारणी त्याला साथ देतात. त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही आहे. अशा परमवीर सिंगची त्याच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या कारवाईची पूर्ण हायकोर्टाच्या रिटायर्ड न्यायाधीशाकडून चौकशी करायला पाहिजे. अत्यंत आवश्यक आहे की त्या माणसानं दिलेली जे गुन्हेगारांना साथ आहे, केलेलं जे बेकायदेशीर कृत्य आहेत ते जनतेसमोर येणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणंसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून या परमवीर सिंगची महाराष्ट्रातल्या सरकारने चौकशी करावी, अत्यंत महत्त्वाचं आहे. मी माझे मत आपल्यासमोर व्यक्त केलं. आपलं जे मत असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्यावं. जय श्रीराम.